तर सकाळी काही जे नागरिक होते त्या नागरिकाला दिसून आले की आग लागलेली आहे सकाळी 8च्या सुमारास. ती आग कधी वाजता लागली ते आम्हाला एक्झॅक्ट माहित नव्हतं. त्यांना आमच्या कर्मचाऱ्याला कॉल करून सांगितलं, तर त्या कर्मचाऱ्यांनंतर आम्हाला कॉल केल्यानंतर आम्हाला समजलं की मग नंतर आमचे कर्मचारी काही अग्निशामक दलाची गाडी बोलवून ही आग वगैरे विझवण्यात आली. नंतर मध्ये जाऊन पाहिलं तर तिथले काही कम्प्युटर, काही प्रिंटर, खुर्च्या आणि लाकडी टेबल वगैरे होते, त्यातलं काही दस्त होते, ते काही जळाल्याचं दिसून आलं. त्याच्यामध्ये अजून किती साहित्य आहे अजून एक्झॅक्ट अजून चौकशी चालू आहे. पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली, त्यांनी येऊन पंचनामा पण करून गेलेत. ते नुकसान झालं नाही, तसं काही नुकसान झालेलं नाही. नाही, तसं काही नुकसान नाही. बस एवढंच. बोला सर, कशाबद्दल आग लागली, काय प्राथमिक अंदाज तर काही शॉर्ट सर्किट झाला असंच वाटतंय. तरी बघू, आता आम्ही FIR वगैरे नोंदवलेला आहे. तपास अंती काय जे कळलं त्याच्यातून सत्य बाहेर येईल. काय फायर ब्रिगेडची गाडी आली आहे? हो, फायर ब्रिगेडची गाडी बोलवली होती. त्यांनी आग म्हणजे त्यांच्या अगोदरच आमच्या लोकांनी आग आटोक्यात आणलेली होती. त्यामुळे एवढं काही जास्त शासकीय रेकॉर्डचं नुकसान झालेलं नाही. फक्त जे संगणक साहित्य वगैरे होतं त्याचं नुकसान झालं. काही कागदपत्र डॉक्युमेंट होते काही ते झालेले आहे काय? आता बघावं लागेल, म्हणजे नेमके कुठले कुठले डॉक्युमेंट जळाले काय ते. आपल्या नावाने पद सर. मी विवेक गांगुर्डे, बुधवार जिल्हाधिकारी औरंगाबाद.